पुणे पोह्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ आज जालना जिल्ह्यातल्या अंबड बंदची जालना जिल्ह्यात हाक देण्यात आलेली आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे आणि जोपर्यंत सरकार लेखी स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार हाके यांनी केलेला आहे आणि आज 7वा दिवस असून हाके यांची तब्येत ही खालावत चालली आहे। मात्र सरकार निर्णय घेत नाहीये आणि त्यामुळे हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधव जे ते ओबीसी बांधवांकडून अंबड बंदची हाक देण्यात आलेली आहे। आणि ओबीसी बांधवांनी बंदची हाक दिलेली आहे आणि या सगळ्याच्यात आपण तिथली परिस्थिती बघतोय। या सगळ्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खरं तर पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आलेला आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। रवी, काय माहिती? आपण जर बघितलं तर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। मात्र जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण जे आहे ते मागे घेणार नसल्याची भूमिका लक्ष्मण हाके यांची आहे। दिवसेंदिवस त्यांची तब्येत जी आहे ती खालावत चालली आहे। मात्र सरकार अद्याप कोणताही निर्णय जाहीर करत नाहीये। त्यामुळं आज ओबीसी बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आज अंबड बंदची हाक ओबीसी बांधवांकडून देण्यात आलेली आहे। अंबडमध्ये जर आपण पाहिलं तर सर्व दुकानं जे आहेत ते बंद असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। चांगला प्रतिसाद जो आहे तो लक्ष्मण हाके यांना मिळताना आपल्याला बघायला मिळतं। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। मात्र सरकार गांभीर्यानं घेत नसल्याची टीका जी आहे ती लक्ष्मण हाके करताना आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळं रस्त्यावरती उतरत आंदोलनं सुद्धा सुरू आहेत आणि त्याचबरोबर आज वेगवेगळ्या भागात जे आहे ते बंद पुकारण्यात आलेलं आहे। आज अंबड शहर जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। धन्यवाद रवी या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे अंबड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सगळी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे आणि याबद्दलचा अपडेट आपण अशाच पद्धतीने पुढे घेत राहू। पुढे पोह्यात 19 जून रोजी शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि 58 वर्ष झालेल्या या शिवसेना शिवसेनेतील पक्ष फुटीनंतरची आता ही दुसरी वेळ आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे